सांगली महापालिकेच्या सभेत आज काँग्रेस नगरसेविका पाणी प्रश्नावर आक्रमक. सभेमध्ये चक्क मोकळ्या घागरी आणून काँग्रेस नगरसेविकांचे लक्षवेधी आंदोलन. तुम्ही मीटिंग घेतो मला घेतला ना साहेब. सगळ्यांनी आपल्या जागेवर बसा, चर्चा करू. निर्णय सांगा आम्हाला पाहिजे. नवीन काय सांगितलं मला वाटलं घरात सगळ्यांना पाण्याची गरज आहे. कोणते साहेब? होय होय होय, सगळ्यांनी जागेवर बसून घ्या. आपल्याला सांगली महापालिकेच्या सभेत आज काँग्रेस नगरसेविका पाणी प्रश्नावर आक्रमक झालेल्या आहेत. यावेळी सभेमध्ये चक्क मोकळ्या घागरी आणून काँग्रेस नगरसेविकांनी लक्षवेधी आंदोलन केलेलं आहे. यावेळी काँग्रेस नगरसेविकांनी चक्क पीठासनावर महापौर धीरज सूर्यवंशी आणि आयुक्त सत्यम गांधी तसेच उपमहापौर गजानन मगदूम यांना मोकळ्या घागरी भेट दिल्या. यावेळी जनतेला पाणी द्या अशी घोषणा नगरसेवकांनी देत आक्रमकपणे पाणी प्रश्नासाठी आपला लढा दिला. आणि यावेळी त्यामुळे महापालिकेच्या सभेच्या सुरुवातीलाच पाणी प्रश्नावरून सभा वादळी ठरली. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेच्या आज महासभेमध्ये सगळ्यात गाजलेला जो प्रश्न होता तो होता पाणीचा प्रश्न. महापालिकेच्या सर्व वार्डामध्ये हा प्रश्न अतिशय गंभीर झालेला आहे आणि कुणालाही कोणत्याही वार्डामध्ये मुबलक पाणी मिळत नाही. टँकरनं पाणी पुरवावं अशी आज अवस्था महापालिकेवर आलेली आहे. सणासुदी डोक्यावर असताना या अशा प्रकारे जो लोकांना त्रास होतोय, गुढीपाडवा आहे, रमजान ईद आहे, रोजामध्ये लोक अशा स्थितीमध्ये टँकरनं पाणी भरतायत. हा प्रश्न फार गंभीर असल्यामुळं आज आम्ही विरोधी पक्ष म्हणून मोकळ्या घागरी घेऊन आम्ही महापौरांच्याकडे पाणीची मागणी केलेली आहे की महापौर साहेब आम्हाला पाणी द्या. आणि या विषयावर महापालिकेत जोरदार चर्चा झालेली आहे. अधिकाऱ्यांना सगळ्या सदस्यांनी धारेवर धरलं होतं की अजूनही पाणी प्रश्न का सॉल्व्ह होत नाही. तर यावेळी महापौर साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की लवकरात लवकर हा प्रश्न त्यांनी सॉल्व्ह करतील आणि लोकांना चांगल्या पद्धतीनं आणि मुबलक पाणी आणि प्रेशरनं प्रत्येक वार्डामध्ये पाणी आणि प्रत्येक भागात पाणी मिळेल हे आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट SVN मराठी, सांगली.